हॅलो एव्हरीवन. माझं नाव अनिकेत कदम आहे आणि आय एम द फाउंडर ऑफ राजमार्ग एनडी अकॅडमी. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत जे करंटली 11th मधून 12th मध्ये जे मुलं जाणार आहेत. त्यांच्यासाठी एनडीए प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असायला हवी. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो अटेम्प्ट असेल तो अटेम्प्ट कधी असणार आहे. ऍक्च्युअल अटेम्प्ट 2 अटेम्प्ट्स 2026 चा सप्टेंबरचा अटेम्प्ट. ठीक आहे. बट मेन अटेम्प्ट तुमचा कधी असणार आहे, जो तुमची बोर्ड एक्झाम होईल. तुमची बोर्ड एक्झाम असणार आहे फेब 2027 मध्ये. ते आत्ता 12th मध्ये जातायत 11 पासनं. ठीक आहे. आणि त्यांचा एप्रिल 2027 मध्ये हा एनडीएचा अटेम्प्ट असणार आहे. तर मग आत्तापासून कशी प्लॅनिंग असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, आपले जे शेड्यूल कसा बनला पाहिजे, याबद्दल आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर मग सगळ्यात पहिलं तर पहा, अंडरस्टँडिंग द एनडीए चॅलेंज. फर्स्टली रिमेंबर, तर फक्त एनडीए एक्झाम आहे का? नाहीये. आपल्याला ट्रिपल चॅलेंज आहे. कुठला ट्रिपल चॅलेंज आहे? की मला बोर्ड एक्झाम करायची. ठीक आहे. बोर्ड एक्झाम आहे माझी. मग नंतर बोर्ड एक्झाम कधी आहे? ठीक आहे. बोर्ड एक्झाम आहे. बोर्ड एक्झाम फेब्रुवारी 2027 मध्ये आहे. त्याच्यानंतर एनडीए एक्झाम आहे, म्हणजे डबल चॅलेंज झाला. थर्ड चॅलेंज काय आहे? थर्ड चॅलेंज इज अबाउट युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा फिजिकल फिटनेस म्हणू शकता. फिजिकल फिटनेस इज नॉट दॅट मच इम्पोर्टंट, बट ॲट सम एक्सटेंट तुमच्याकडे तेवढी फिजिकल फिटनेस असायला पाहिजे, बिकॉज यू आर ऑप्टिंग फॉर द आर्म फोर्सेस. रिमेंबर. ठीक आहे. मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ते जे माझं कम्युनिकेशन असेल, बोलणं असेल, स्टेज करेज असेल, ओव्हरऑल माझी जी जनरल अवेअरनेस असेल, ते पण. ते ट्रिपल चॅलेंज आहे. ठीक आहे. नेक्स्ट थिंग, की तुमच्याकडे 1 वर्ष आहे. आय थिंक 1 वर्षापेक्षा जास्तच आहे. तुमचं इयर अहेड. ठीक आहे. तर तो 1 वर्ष कसा डिस्ट्रिब्यूट झाला पाहिजे, तो पण आपल्याला पाहायचंय. अंडरस्टूड? अँड देन जसं एनडीए सिलेक्शन. आता पहिलं तर सगळ्यात अगोदर आपण एक थोडंसं सब्जेक्ट वाईज पाहूया. सिलेक्शन प्रोसेस काय असते एनडीएची? तुमची एप्रिलमध्ये ही रिटन एक्झाम असेल. ठीक आहे. रिटन एक्झाम कशी असते? त्याच्यामध्ये 2 पेपर असतील. ठीक आहे. काय असणार आहेत? 2 पेपर. एक पहिला पेपर असेल मॅथ्सचा आणि दुसरा पेपर असेल गॅटचा, ज्याला जनरल एबिलिटी टेस्ट म्हणतात. ठीक आहे. मॅथ्सचा पेपर जो असतो तो 300 मार्क्सचा असतो आणि गॅटचा जो पेपर असतो हा तुमचा 600 मार्क्सचा असतो. हे टोटल किती मार्क्स झाले तुमचे? 900 मार्क्स झाले. ठीक आहे. तर मग हा फर्स्ट स्टेप इज रिटन एक्झाम. सेकंड स्टेप, जसं तुम्ही क्लिअर करणार. नाऊ कट ऑफ किती लागतो? कट ऑफ असतो अप्रॉक्स 350. ते आउट ऑफ 900 किती 350 स्कोर करायचंय आपल्याला. मग जसा माझा एनडीएचा रिझल्ट आला, रिटन आय हॅव क्लिअर्ड रिटन नाऊ. ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? माझा असतो एस-एस-बी इंटरव्ह्यू. ठीक आहे. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. मग एस-एस-बी इंटरव्ह्यू हा 5 डेजचा इंटरव्ह्यू असतो. आणि मग त्याच्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन असते आणि मग त्यांच्यानंतर मेरिट लिस्ट लागते आणि तुमची जॉइनिंग होते. धिस इज द प्रोसेस. ठीक आहे. ही प्रोसेस आहे. मग आता सब्जेक्ट सगळ्यात अगोदर आज आपण रिटन वरती फोकस करूयात. ओके. रिटन कशी क्लिअर करायची? हा आज आपल्या लेक्चरचा मोटो असेल. डन. देन रिटन एक्झाम. पहिला पेपर कुठला सांगितला मी? मॅथ्सचा पेपर. सगळ्यात मोस्ट इम्पोर्टंट मॅथ्सचा पेपर आहे तुमचा. का? जस्ट नॉट बिकॉज की मार्क्स जास्त आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पण रिझन आहे. का? कारण जोपर्यंत आता दोन्ही पेपरला काय असतो? सेक्शनल कट ऑफ असतो. ठीक आहे. दोन्ही पेपरचा एक कट ऑफ असतो. आणि जोपर्यंत तुमचा मॅथ्सचा सेक्शनल कट ऑफ म्हणजे मॅथ्सचा एक पर्टिक्युलर कट ऑफ क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुमचा गॅट हा पेपर चेक होत नाही. ठीक आहे. मग आता मॅथ्सचा कट ऑफ किती असतो? तर मॅथ्सचा कट ऑफ 300 आउट ऑफ अप्रॉक्स 70 टू 80. 70 टू 80 मार्क्स मला घ्यायचे आहेत. मग माझा मॅथ्सचा कट ऑफ क्लिअर झाला आणि मग माझा गॅटचा पण पेपर चेक होणार. आणि काय असतं, मॅथ्स युजुअली मुलांना टफ जातं आणि मॅथ्समध्ये स्कोर करणं इज टफर दॅन स्कोरिंग इन अ गॅट. ठीक आहे. तर मग मॅथ्समध्ये आपल्याला आपला टार्गेट तर 150 असला पाहिजे. आय से. बट कट ऑफ क्लिअर करणं हे मस्ट आहे. ठीक आहे. आता मॅथ्सचे टोटल क्वेश्चन्स किती असतील? टोटल क्वेश्चन असतील 120 क्वेश्चन आणि टाईम किती असेल तुमच्याकडे? 2 पॉइंट हाल्फ आवर. म्हणजे 2 पॉइंट हाल्फ आवर म्हणजे किती मिनिट झाले टोटल तुमच्याकडे?
हाल्फ आवर म्हणजे 150 मिनिट झाले. तर म्हणजे 150 मिनिटामध्ये मला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत? 120 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि कुठल्या सब्जेक्टचे? मॅथ्सचे. म्हणजे मला लगेच इथं काय पाहिजे? मला इथे माझी स्पीड दॅट विल मॅटर. ठीक आहे. म्हणजे 150 मिनिटात 120 क्वेश्चन म्हणजे स्पीड तर पाहिजेच पाहिजे. अंडरस्टूड? सेकंड थिंग इथे काय असणार आहे? निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग कशी? 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. आता 120 क्वेश्चन. एका क्वेश्चनला मार्क असेल 2.5 मार्क्स प्लस. ठीक आहे. आणि याचा 1/3 किती होतो? जर का निगेटिव्ह गेले तर 0.83. जर का एक क्वेश्चन रॉंग झाला तर माझे मार्क्स किती जाणार? 0.83 आणि जर का प्लस झाला तर मला मार्क्स किती पडणार? 2.5. अंडरस्टूड? हे झालं मॅथ्सच्या पेपरबद्दल. ठीक आहे. आता हे काही इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत हे मॅथ्सचे, ज्याच्यामध्ये मोस्ट क्वेश्चन्स विचारले जातात. जसं अल्जेब्रा आहे, ट्रिग्नोमेट्री आहे, कॅल्क्युलस आहे, कोऑर्डिनेट जिओमेट्री, वेक्टर, स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी. हे हाय वेटेजचे टॉपिक्स आहेत मॅथ्समध्ये. अंडरस्टूड? मॅथ्सचा सिलेबस समजला तुम्हाला? स्पीड मॅथ्समध्ये लागणार आहे, ॲक्युरसी मॅथ्समध्ये लागणार आहे, कारण निगेटिव्ह नाही करायचे आणि मग हाय वेटेजचे टॉपिक्स पण समजले. नाऊ सेकंड इज अ गॅट. आता 300 मार्क्स गॅटला गेले, म्हणजे उरले किती? 600 मार्क्स. आता 600 मार्क्समध्ये क्वेश्चन्स किती असणार आहेत तुमचे? तुमचे क्वेश्चन्स असणार आहेत 150 क्वेश्चन्स. किती? 150 क्वेश्चन्स. मग 150 क्वेश्चन्स इंटू 4 म्हणजे 600 मार्क्स. एका क्वेश्चनला किती मार्क्स? 4 मार्क्स. ठीक आहे. आणि मायनस जर का निगेटिव्ह झाला तर 1/3. 1/3 4 मार्क्सचा किती असतो? 1.33. 1.33 आणि टाईम किती आहे तुमच्याकडे? 2 हाल्फ आवर अगेन म्हणजे किती? 150 मिनिट. ठीक आहे. 150 मिनिट. क्वेश्चन किती? 150 क्वेश्चन. आता इथे क्वेश्चन वाढले, टाईम सेमच आहे. नाऊ बट याच्यात काय असतं? हा गॅटचा पेपर असल्यामुळे ॲक्चुअलमध्ये टाईम तुमच्याकडे म्हणजे जसं इथे जेवढी स्पीड लागणार आहे तुमची मॅथेमॅटिक्समध्ये, तेवढी स्पीड तुम्हाला गॅटमध्ये नॉट इम्पोर्टंट. ठीक आहे. ॲक्युरसी इज मोर इम्पोर्टंट हिअर. अंडरस्टूड? गॅटमध्ये ॲक्युरसी लागणार आहे. हा आहे तुमचे 2 पेपर्स. नाऊ त्याच्यानंतर आता तुम्हाला कशी तयारी करायची आहे? जर का समजा मी आता जानेवारीपासून स्टार्ट करतोय प्रिपरेशन माझी. तर माझी प्रिपरेशन ही सगळ्यात अगोदर मी 3 फेजेसमध्ये डिव्हाईड करणार. कुठले 3 फेजेस असतील? फेज फर्स्ट असेल फाउंडेशन बिल्डिंगचा. फेज फर्स्टमध्ये मी बोर्डचे जे पण माझे कन्सेप्ट आहेत. मग मी त्याच्यामध्ये इम्पोर्टंट टॉपिक्स, माझे बेसिक कन्सेप्ट्स, बोर्ड कन्सेप्ट्स. ठीक आहे. ते तुमची जी मॅथेमॅटिक्स असणार आहे किंवा फिजिक्स, केमिस्ट्री जे असणार आहे, ते कुठलं असणार आहे? तुमची 11वी-12वी ची बोर्डच्या सिलेबसमधूनच ते असणार आहे. इट इस इक्विव्हॅलंट टू अ सी-ई-टी. ठीक आहे. सी पेक्षा थोडंसं टफ असू शकतं, बट जे-डबल-ई पेक्षा कमी, लेस टफ. ठीक आहे. नाऊ मग फाउंडेशन बिल्डिंग. मी आत्तापासून काय करेल? आय विल फोकस ऑन माय बेसिक्स. ठीक आहे. जे पण बेसिक्स असतील मॅथ्समध्ये व्हेअर यू आर वीक, असेस इट, इव्हॅल्युएट इट आणि वर्क ऑन दॅट. मग समोर जायचं. डायरेक्टली असं नाही करणार, की मी बोर्डची 12वी बुकचा कुठलातरी टॉपिक वाचला आणि त्याच्यानंतर मी एनडीएची प्रिव्हियस इयर करतो. ठीक आहे. त्या बुक्स अगोदर मी बेसिक्स करणार. आता याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट इथून डेली रुटीन करायचंय. डेली रुटीन फिक्स करायचंय. एस्टॅब्लिश युअर डेली रुटीन, बिल्ड एनडीए कन्सेप्ट्स अलोंगसाइड बोर्ड सिलेबस, डेव्हलप स्ट्रॉंग फंडामेंटल. ठीक आहे. ही झाली फर्स्ट स्टेप. फेज 2 काय असेल? बोर्ड फोकस. फेज 2 मध्ये म्हणजे मॅक्सिमम मला काय करायचंय? बोर्ड फोकस करायचंय. जी पण 12th चा जो बोर्ड आहे, ठीक आहे. म्हणजे जे तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेला आहे, तो मी करणार. कारण का? एनडीए जी एक्झाम आहे, ती काय आहे? ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. बट याचा मीनिंग नाही की मी शॉर्ट ट्रिक्स करून डायरेक्टली आन्सर सॉल्व्ह करेल. जोपर्यंत मला कन्सेप्ट्स माहिती नसणार आहेत, तोपर्यंत मी शॉर्ट ट्रिक्स यूज नाही करू शकणार. ठीक आहे. तर मग सट्टेबाजी नाही करायची आहे किंवा शॉर्ट ट्रिक्सच्या मागे नाही लागायचंय, कारण शॉर्ट ट्रिक्स खूप असतील, लाखोमध्ये शॉर्ट ट्रिक्स असतील. तर मग मला सगळ्यात अगोदर काय करायचंय, जे बोर्डची टेक्स्ट बुक आहे, ती ईच एंड एव्हरी कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला सब्जेक्टिव्ह समजल्याच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करायला मोर ईझी जाणार आहे. अंडरस्टूड? मग बोर्ड्स फोकस करायचे आणि मग त्याच्यानंतर
तर हे जे आहे फाउंडेशनला मी 1 to 2 मंथ्स घेईल. ठीक आहे. 2 मंथ्स घेईल. बोर्ड फोकस करण्यासाठी मी काय करेल, दिवाळीपर्यंत मी बोर्डचा अभ्यास करेल. दिवाळीपर्यंत बोर्ड माझा संपला पाहिजे. सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत. मग नंतर जे फायनल स्प्रिंट असते, ठीक आहे. फायनल स्प्रिंटमध्ये काय, मग नंतर जसे दिवाळी होईल, त्याच्यानंतर मी फुल एनडीए मोडमध्ये येणार. मी ईच एंड एव्हरी एनडीएचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. इंटेन्सिव्ह मॉक टेस्ट देणार आहे. फुल फ्लेज मॉक. म्हणजे पेपर 1 मॅथ्स आणि पेपर 2 गॅप आणि मॉक्स मी जसं ऑक्टोबरचा महिना जसा आला, तर मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने मी वीकली वन्स फुल फ्लेज मॉक देणार आहे आणि कसा सेम लाइक अ एनडीए. जसं एनडीए कंडक्ट करतं, तशीच मी मॉक टेस्ट देणार वीकली वन्स. हे 3 महिने आणि मध्ये-मध्ये तुम्ही मिनी मॉक्स देऊ शकतो. पण वीकली वन्स माझी एक फुल मॉक टेस्ट असली पाहिजे 3 महिने. तर असे किती होणार तुमचे मॉक टेस्ट टोटल? वीकली जर का 4 वीक कन्सिडर केले, 4, 8, 12. 12 मॉक टेस्ट होणार आणि मिनी मॉक टेस्ट. टॉपिक वाईज मॉक टेस्ट वेगळे. आता हे जे मी 12 मॉक टेस्ट म्हणतो, हे कंप्लीट सिलेबस असेल तुमचं. कंप्लीट बोर्ड. अंडरस्टूड? हे फायनल स्प्रिंट. मग नंतर आता माझा वीकली मॅनेजमेंट वीकडे मॅनेजमेंट. मंडे टू सॅटरडे माझा टाइम शेड्यूल कसा असला पाहिजे? मी काय जास्त फोकस करायला पाहिजे? मी मॅथ्स करायला पाहिजे, इंग्लिश करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? हां. सपोज तुम्ही किती घंटे अभ्यास करणार आहात दिवसातून? 5 हॉर्स. लेट्स सपोज 5 हॉर्स आणि 5 हॉर्स इज इनफ हां. जे म्हणतात ना 16 घंटे, 18 घंटे, नथिंग लाइक दॅट. 5 हॉर्स बट कन्सिस्टन्सी. रेग्युलरली आय विल डू दॅट. ठीक आहे. तर मग 5 हॉर्समध्ये 40% म्हणजे 5 हॉर्सचा 40% इज 2 हॉर्स. तर मी 2 घंटे बोर्ड स्टडीज करणार. म्हणजे मी बोर्डचे जे टेक्स्ट बुक आहेत, त्यांना वाचणार, त्यांच्या कन्सेप्ट्स क्लिअर करणार, ते करणार. आता ह्या 2 घंट्याला मी अगेन अकॉर्डिंग टू माय थिंग म्हणजे मी 2 घंटे मधला 1 घंटा मॅथ्सची बोर्ड्स वाचणार आणि दुसरा जो 1 घंटा आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री यांना डिव्हाईड करणार. फिजिक्स आणि केमिस्ट्री. दॅट्स इट. हे 40% तुमचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजे 5 घंट्याचे 2 घंटे तुमचे बोर्ड्सची टेक्स्ट बुक, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर करणं याच्यामध्ये गेला पाहिजे. ठीक आहे. 12th बोर्डचा. देन मग 35% आता 35% म्हणजे किती? 1.75 हॉर्स होतात जवळपास. ठीक आहे. म्हणजे पावणे 2 घंटे. मग मी पावणे 2 घंटे काय करणार? पावणे 2 घंटे मी स्पेसिफिकली मॅथ्स करणार. एनडीए मॅथ्स. तर मी बोर्ड मॅथ्स केले. आता मी बोर्ड आता ह्या 1.75 अवर्समध्ये बोर्ड्स पण मॅथ्स कंबाईन करू शकतो मी आणि त्यालाच सोबत एनडीए मॅथ्सला पण कंबाईन करू शकतो. दोन्ही कंबाईन करून अभ्यास करणार. म्हणजे काय मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणार. मी आर-डी शर्मामधून सॉल्व्ह करणार क्वेश्चन. पी सॉल्व्ह करणार. ठीक आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करणार. हा एवढा टाईम माझा स्पेसिफिकली मॅथ्सला असला पाहिजे. ठीक आहे. देन नेक्स्ट थिंग 20% तुमची गॅट प्रिपरेशन. मॅक्सिमम नाहीये. आता ह्या बोर्डमध्येच तुम्ही जे करताय तेच आहे आणि 20% तुमची काय राहिली? गॅट प्रिपरेशन. आता गॅट प्रिपरेशन 20% म्हणजे किती? अप्रॉक्स वी कॅन कन्सिडर 1 हॉर. आता ह्या 1 हॉरमध्ये काय करणार मी? 1 डे म्हणजे हाल्फ एन हॉर इंग्लिश करू शकतो किंवा कंप्लीट एका दिवशी मी इंग्लिश करणार. इंग्लिशचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार. इंग्लिश म्हणजे काय? बेसिक ग्रामर्स रीड करायचेत, व्होकॅब बिल्ड करायची आहे माझी, प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करायचेत आणि इंग्लिशमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट रिमेंबर टी-डी-एस. टी-डी-एस एक्झामला फॉलो करायचं. टी-डी-एस एक्झामचा जो इंग्लिश आहे, तोच इंग्लिश एन-डी-ए एक्झाममध्ये येत असतो. कारण जर का 2022 मध्ये जो पेपरमध्ये सी-डी-एसच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये आलेला आहे ना, तो एन-डी-ए काय करतो 2023 आणि 24 मध्ये तो पॅटर्न इंट्रोड्यूस जो सी-डी-एसने इंट्रोड्यूस केलेला आहे, तो एन-डी-ए इंट्रोड्यूस करणार थोडंसं लेट सायकलमध्ये. हे तुम्ही जेव्हा असेस करणार तेव्हा तुम्हाला समजणार. ठीक आहे. तर मग मी काय करणार आहे, मी 20% ते 1 हॉर गॅट प्रिपरेशन. आता 45 मिनिट्स इंग्लिश आणि दुसरा जी-एस. आता जी-एस मध्ये कुठले टॉपिक? जी-एस मध्ये जसं आपण पाहतो हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, करंट अफेअर्स आहे. सगळेच करायचेत का? पहिलं तर रिमेंबर मी जिओग्राफी जास्त करणार आहे. का जिओग्राफीचे जवळपास जिओ जे आहे, जिओचे 25 क्वेश्चन. ठीक आहे. हिस्ट्रीचे पण
जवळपास 20-25 क्वेश्चन्स. मग पॉलिटीचं काय? पॉलिटीचे 4 ते 5 क्वेश्चन. कधी-कधी तर 2च क्वेश्चन आलेले आहेत. इकॉनॉमिक्सचे काय 5 इयर प्लॅनमधून काय असतात 1 ते 2 क्वेश्चन असतात किंवा बजेटवरती. मग मग मला चालेल का? पॉलिटी मी पूर्ण एक एम लक्ष्मीकांत घेऊन बसणार का 4 ते 5 क्वेश्चनसाठी? नाही. पॉलिटीला फक्त जे बेस म्हणजे फायनल एक्झामच्या अगोदर मी इम्पोर्टंट टॉपिक्स जसे की फंडामेंटल राइट्स आहे आणि द युनियन आहे किंवा मग एक ओव्हरऑल मॅरेथॉन करणार पॉलिटीचा आणि 2-3 टाइम्स रिवाइज करणार तो मॅरेथॉन. दॅट इज ऑल फॉर पॉलिटी. म्हणजे जास्त प्रिपरेशन करत बसायचं नाही. डेली पॉलिटी घेऊन बसतोय मी, लक्ष्मीकांत वाचतोय. दॅट इज ऑफ नो यूज. रिमेंबर ठीक आहे. मग नंतर मग नंतर काय करणार मी? इकॉनॉमिक्स मी वाचणारच नाही. आता हिस्ट्री. इकॉनॉमिक्स का वाचणार नाही? 1 ते 2 क्वेश्चन. त्याच्यानंतर हिस्ट्री. हिस्ट्री काय? आता हिस्ट्री बेसिकली टेलिंग अबाउट मी जेव्हा सी प्रिपेअर करायचो, तेव्हा मी हिस्ट्री कधीच केलेली नाही. तरी पण माझी सी निघायची. ठीक आहे. तर का? कारण हिस्ट्रीमध्ये 3 पार्ट्स येतील अगेन. एन्शियंट हिस्ट्री, मेडिव्हल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री आणि परत किचकट अशी हिस्ट्री असते. मग हाऊ आय विल रिमेंबर ऑल दॅट डेट्स, ऑल दॅट किंग्स, ऑल दॅट वॉर्स एंड एव्हरीथिंग, इव्हेंट्स एंड ऑल. तर मग ज्यांना म्हणजे मॉडर्न हिस्ट्री थोडीफार करू शकता तुम्ही, बट हिस्ट्रीमध्ये टाईम वेस्ट नाही करायचा. यू कॅन स्किप हिस्ट्री. का? कारण मला 900 पैकी 350 मार्क्स घ्यायचे. मला 900 पैकी 900 नाही घ्यायचेत किंवा 800 नाही घ्यायचेत. 800 इस नॉट पॉसिबल आणि मी सगळे सब्जेक्ट करत बसलो ना, तर मग मला ते 350 पण नाही पडणार. म्हणून माझी प्रायोरिटीज असली पाहिजे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मग नंतर जिओग्राफी आणि मग करंट अफेअर्स. आणि बेसिक बायो असतो. ठीक आहे. मग हे गॅट प्रिपरेशन बद्दल झालं आणि करंट अफेअर्स डेली 15 मिनिट करंट अफेअर्स बद्दल अपडेटेड राहायचं. काय करणार मी कुठला पण एखादा न्यूज चॅनल फॉलो करणार. जसं पालखी शर्मा आहे, वेंटेज त्यांचा शो असतो तो पाहणार किंवा मी एखादा न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस ठीक आहे. असा न्यूजपेपर पाहतोय. त्याच्यामधले न्यूजचे हेडलाईन्स पाहतोय. व्हिच वन आय कन्सिडर इट इस इम्पोर्टंट ते पाहतोय. डिफेन्स अपडेट पाहतोय. जसे काही चॅनल्स आहेत डिफेन्स स्क्वॉड वगैरे. ते डिफेन्समध्ये न्यू अपडेट्स होत असतात. मी ते पाहतोय. आता हे का? हे करंट अफेअर्स पॉइंट ऑफ व्ह्यूने पण इम्पोर्टंट आहेत आणि इव्हन फॉर युअर एस-एस-बी प्रिपरेशन. बिकॉज एस-एस-बी इंटरव्ह्यूमध्ये ह्या अपडेट्स तुम्हाला क्वेशनमध्ये विचारू जाऊ शकतात. ठीक आहे. मग मी करंट अफेअर्स 5% डेली 15 मिनिट टाईम देणार त्याला आणि अपडेटेड राहणार. अंडरस्टूड? हा तुमचा वीक डेचा प्लॅन झाला. आता कसा करणार? मग त्याच्यानंतर आहे तुमचा वीकेंड. आता सर तुम्ही म्हणणार, "सर वीकेंड तर एन्जॉय करण्यासाठी असतो." व्हॉटएव्हर म्हणजे ज्यांना वीकेंडमध्ये अभ्यास करायचा आहे किंवा बाकी एक्स्ट्रा करिक्युलर करायचे डिपेंड्स ऑन यू. आय विल नॉट से की वीकेंडमध्ये पण अभ्यास करा. 1 डे ब्रेक यू कॅन टेक. ठीक आहे. बट जर का वीकेंड करायचा असेल, वीकेंडमध्ये काय करू शकतो तुम्ही मॅथेमॅटिक्सचं कंप्लीट डीप मॅथेमॅटिक्स इन डिटेल जेवढे तुम्हाला प्रॉब्लेम्स येत होते वीकमध्ये, त्या मी प्रॉब्लेम्स सगळ्या सॉल्व्ह करून घेणार. माझे सगळे डॉट सॉल्व्ह करून घेणार. ठीक आहे. मी दुसरे रिसोर्सेस पाहणार. मी दुसरे हं, कुठल्या पण टीचरकडून म्हणजे माझे डाउट्स क्लिअर करून घेणार. 3 अवर्स यू कॅन गिव्ह टू मॅथेमॅटिक्स. देन गॅटमध्ये मी वीकेंडमध्ये 2 घंटे गॅटला देऊन ते परत इन डेप्थ इंग्लिशचे थोडेसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले. जी-एसमध्ये जिओग्राफी, सी-डी-एसचे प्रिव्हियस इयर, मग नंतर सी-ए-पी-एफचे प्रिव्हियस इयर आणि मग नंतर एन-डी-एचे प्रिव्हियस इयर. म्हणजे सी-ए-पी-एफ, सी-डी-एस लेव्हलची जिओग्राफी केली आणि एन-डी-एची पण जिओग्राफी केली. तर मग तुम्हाला ते थोडंसं ईझी जाणार आहे. आणि मग बोर्ड रिव्हिजन जे मी मागच्या अ, 6 दिवसापासून करतोय, त्याचं एक रिव्हिजन करणार आणि एक संडेला टेस्ट देणार मी, मॉक टेस्ट देणार. ठीक आहे. आणि त्याच्यामधून मी सेल्फ इव्हॅल्युएट करणार, की मागच्या म्हणजे मागच्या ह्या 6 दिवसामध्ये मी किती माझे कन्सेप्ट्स क्लिअर केले. हे तुमचा वीकेंडचा प्लॅन असेल. अंडरस्टूड? देन मग मॅथेमॅटिक्स अप्रोच. आता मॅथ्स हा इम्पोर्टंट सब्जेक्ट आहे एन-डी-एमध्ये. ठीक आहे. तर काय असला पाहिजे? रिमेंबर ॲनलाईज करा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि ॲनलाईज करून पहा, की कुठल्या टॉपिकचे क्वेश्चन्स मॅक्सिमम येतायत आणि त्या टॉपिकचे क्वेश्चन्स येतायत, तर कशा टाइपचे क्वेश्चन्स येतायत? ते तुम्हाला प्रिव्हियस इयर पाहून समजून जाणार आहेत. तर हाय वेटेजवाले टॉपिक साइडला करायचे आणि त्यांना सगळ्यात अगोदर क्लिअर करायचं.
आणि त्यांना इन डेप्थ करायचंय मला. ठीक आहे. तर हाय प्रायोरिटी, हाय वेटेजचे टॉपिक्स कुठले असतील? अल्जेब्रा फंडामेंटल्स आहे, ट्रिग्नोमेट्री ॲप्लिकेशन्स आहे, कोऑर्डिनेट जिओमेट्री, कॅल्क्युलस, ठीक आहे, वेक्टर्स आणि प्रोबॅबिलिटी एंड स्टॅटिस्टिक्स हे सगळ्यात हाय प्रायोरिटी. हे केलंच पाहिजे मी. डेली प्रॅक्टिस असली पाहिजे माझी. 20 मिनिट्स कन्सेप्ट असली पाहिजे. 60 मिनिट्स एम-सी-क्यू प्रॅक्टिस म्हणजे कन्सेप्ट आणि एम-सी-क्यूची प्रॅक्टिस जास्त. ठीक आहे. कन्सेप्ट 20 मिनिट्स आणि एम-सी-क्यू 60 मिनिट्स. जे मी तुम्हाला मॅथ्समध्ये सांगितलं होतं 2 अवर्स. तर 2 अवर्सलाच तुम्ही डिव्हाईड करू शकता तशा पद्धतीने. आणि मग 15 मिनिटमध्ये मी एरर एनालिसिस करणार. तर ठीक आहे, मी कन्सेप्ट्स केले, प्रॅक्टिस केली, बट त्याचा बेनिफिटच नाही भेटणार तुम्हाला जोपर्यंत तुम्ही हे कुठे चुकतोय आणि का चुकतोय आणि याला करेक्ट नाही करणार, तोपर्यंत तुमच्या स्टडीचा बेनिफिट तुम्हाला नाही होणार. मग एरर एनालिसिस डेली 15 मिनिट असलाच पाहिजे मॅथेमॅटिक्सबद्दल. व्हेअर आय एम लॅकिंग, ठीक आहे. व्हेअर आय एम पुअर हे मी चेक केलं पाहिजे. हे तुमच्या डेली रूटीनचा म्हणजे जो मॅथेमॅटिक्सचा डेली रूटीनचा अप्रोच असला पाहिजे. ठीक आहे. आणि सक्सेस फॉर्म्युला काय आहे? स्पीड, ॲक्युरसी मॅथ्समध्ये. दोन्ही पण गोष्टी असल्या पाहिजे. स्पीड पण पाहिजे आणि ॲक्युरसी पण पाहिजे. स्पीड कशी येणार माझी? प्रॅक्टिसने. ॲक्युरसी कशी येणार माझी? ॲक्युरसी जेव्हा मी एरर एनालिसिस करणार आणि ती चूक परत नाही करणार. तेव्हा माझी काय येणार? ॲक्युरसी येणार. अंडरस्टूड? मग हा झाला मॅथ्सबद्दल. आणि मग नंतर जनरल एबिलिटी टेस्ट कंपोनंट्स. आता मी गॅट बद्दल सांगेल थोडंसं. मॅथ्सचं डिस्कशन झालं. गॅट. आता इंग्लिश मोस्ट इम्पोर्टंट. काय सगळ्यात हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे पूर्ण तुमच्या एन-डी-एच्या सब्जेक्ट्समध्ये. ठीक आहे. का? कारण फिक्स किती क्वेश्चन आहेत? 30 क्वेश्चन आहेत. आणि मार्क्स किती आहेत? 200 मार्क्स. आणि इंग्लिश तुम्ही कंटिन्यूली करत असाल तर 120 प्लस तुम्ही स्कोर करू शकता इंग्लिशमध्ये इझिली. ठीक आहे. तर मग इंग्लिशमध्ये मी काय करणार? व्होकॅब्युलरी बिल्डिंग. आता मी व्होकॅब कशी करणार? जे पण एडिटोरियल्स आहेत, इंडियन एक्सप्रेस, द हिंदूचे ते वर्ड्स वाचणार. सी-डी-एस, सी-डी-एसचे जे पण जेवढे पण प्रिव्हियस इयर आहे, जी पण व्होकॅब विचारली जाते, मी ती सी-डी-एसची व्होकॅब करणार. ठीक आहे. मोस्ट रिपीटेड क्वेशन्स, त्यांचे सिनोनिम्स, त्यांचे अँटोनिम्स. ठीक आहे. जो एन पॅटर्न फॉलो करतोय, कोणत्या सायकलमध्ये कसं चेंज होतोय. आता ह्या सायकलमध्ये म्हणजे एन जर का नवीन त्यांनी होमोफोन्स इंट्रोड्यूस केले. एन जर का 2025 मध्ये होमोफोन्स एप्रिलच्या अटेम्प्टमध्ये इंट्रोड्यूस केले, तर 2025च्या सप्टेंबर अटेम्प्टमध्ये पण होमोफोन्स असणार आहेत. रिमेंबर. मागच्या सायकलला एकदा चेक करायचं आणि तो म्हणजे तुमची कन्सेप्ट रिव्हिजन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये अगेन तुम्ही मोर काइंड ऑफ होमोफोन्स रीड करू शकतो. ठीक आहे. हे इंग्लिशमध्ये. व्होकॅब्युलरी, ग्रामर, ग्रामरमध्ये स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक्स, प्रिपोजिशन्स, मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कंप्लीशन ऑफ सेंटेन्स, हे ग्रामर आणि ग्रामर सगळ्यात बेसिक्स आहे. म्हणजे सगळ्यात ईझी आहे. ग्रामरमध्ये तुमचा इंग्लिशमध्ये चुका झाल्या नाही पाहिजे. म्हणजे इंग्लिश जो तुमचा 50 क्वेशन्स आहेत, ते 3 गोष्टीमध्ये डिव्हाईड आहेत. एक असतो कंप्रेन्शन पार्ट. कंप्रेन्शन म्हणजे काय? पी-क्यू-आर-एस ते सेंटेन्स रिअरेंजमेंट असते आणि मग दुसरा असतो पॅसेज ते विचारले तर. हे कंप्रेन्शनचा पार्ट आला. दुस पहिला. दुसरा आहे ग्रामर. ग्रामर झालेला आहे. ठीक आहे. आणि थर्ड आहे व्होकॅब. म्हणजे हे 3 मला ह्याच्याकडे लक्ष द्यायचे. तिन्ही मध्ये मास्टरी असली पाहिजे मध्ये. ठीक आहे. देन सायन्स सब्जेक्ट. कारण तुम्ही 11th-12th मध्ये ऑलरेडी सायन्स करताय. तर तुमचा मेन फिजिक्स सगळ्यात म्हणजे जर का मी वेटेज देईल, तर मी वेटेज देईल मॅथ्सला फर्स्ट. सेकंड मी वेटेज देईल इंग्लिशला. थर्ड मी वेटेज देईल फिजिक्सला. फोर्थ मी देणार आहे जिओग्राफीला आणि मग केमिस्ट्रीला. आता काही जण केमिस्ट्रीला वेटेज देतात. मी का जिओग्राफीला देतो कारण जिओग्राफीचे केमिस्ट्रीपेक्षा क्वेश्चन्स जास्त असतात. बट रिमेंबर जिओग्राफी हा तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये नाहीये. बोर्ड सिलेबसमध्ये नाहीये. केमिस्ट्री हे तुमच्या बोर्ड सिलेबसमध्ये आहे. एनी हाऊ तुम्ही बोर्ड एक्झामसाठी केमिस्ट्री करणार आहात. तर मग एन-डी-एमध्ये तर तुम्हाला तीच केमिस्ट्री आहे. तर मग सायन्स सब्जेक्ट जे आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. आता मी बायो 11th आणि 12thचा बायो नाही करणार. मी बेसिक्स बायो करणार. एलिमेंटरी बायो. कारण का 10 क्वेश्चन असणार आहेत आणि 11th-12thचा नीट लेव्हलचा जर का बायो केलं मी, तर तो वेस्टेज असणार आहे. तर मग मी बायोला साइड वेजमध्ये ठेवणार. मी बायोचे प्रिव्हियस इयर एनालिसिस करणार, इम्पोर्टंट टॉपिक काढणार
आणि तेवढं जेवढं मला वाटतंय, की एवढं करायला पाहिजे, तेवढं सफिशियंट मी तेवढंच करतो. ठीक आहे. मग सायन्स सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, बायो बेसिक्स. अंडरस्टूड? फिजिक्स इन डिटेल, इन डेप्थ. केमिस्ट्री कोड्स फॉलो करायचे, प्रिव्हियस इयर फॉलो करायचे. ठीक आहे आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स. डन. मग जीके. जीकेमध्ये मी काय सांगितलं होतं, जिओग्राफी करणार आहे मी. जिओग्राफीसोबत हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री करणार आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक्समध्ये मी काय करणार आहे, इकॉनॉमिक्समध्ये मी 5 इयर प्लॅन रीड करणार आहे, बजेट रीड. बजेट विचार करायचा नाहीये एप्रिल अटेम्प्टसाठी. कारण बजेट फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे फेब्रुवारीमध्ये येतो, तर तोपर्यंत पेपर त्याचे इन डेप्थ विचारत नाहीये. मग 5 इयर्स प्लॅन्स करणार आहे मी फक्त इकॉनॉमिक्सचे. एवढंच. डन. मग नंतर पॉलिटी. पॉलिटीमध्ये काय करणार मी शेवटी बरेचसे मॅरेथॉन लेक्चर्स असतात, ज्याच्यामध्ये कंप्लीट पॉलिटी असते आणि त्यात इम्पोर्टंट टॉपिक्स. कुठले इम्पोर्टंट टॉपिक्स? फंडामेंटल राइट्स आहे, पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. युनियन आहे, ते पार्ट 5 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग डी सगळे पाठ करायची गरज नाही, बट डी-पी-एस-पीचा आयडिया असला पाहिजे. फंडामेंटल ड्युटीज आहे आणि म्हणजे मी मोस्टली करणार पार्ट 6 पर्यंत, 8 पर्यंत. त्याच्यासमोर बऱ्याचशा गोष्टी स्किप केले तरी चालतील तुम्ही पॉलिटीचे आणि ते कधी करणार? शेवटच्या पिरियडमध्ये जेव्हा मला वाटेल, की माझा हा बाकीचा सिलेबस मोस्टली कंप्लीट झालेला आहे. तर लास्टच्या 1-2 मंथमध्ये मी पॉलिटी रिवाईज करणार आणि 4 ते 5 वेळेस रिवाईज करणार. वन्स पॉलिटी पाहिल्यानंतर तुम्ही क्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही. तर मग पॉलिटीचं जर प्लॅनिंग असेल करायचं आहे, तर रिमेंबर ॲट लीस्ट आय विल डू आय विल रिवाइज द पॉलिटी फॉर ॲट लीस्ट 4 टाइम्स. देन ओन्ली यू विल एबल टू रिमेंबर इट. ठीक आहे? पॉलिटी झाला. आणि मग आणि जिओग्राफी. जिओग्राफी मी इम्पोर्टंट सांगितलं. जिओग्राफी कुठून करणार? एन-सी-आर-टी. कुठली एन-सी-आर-टी? 11वी आणि 12वी. 11वी मध्ये 2 बुक्स आहेत, 12वी मध्ये 2 बुक्स आहेत. तेवढ्या करायच्या आहेत मला. दुसरी कुठली बुक रेफर करायची नाहीये. कोणी कुठले तरी काहीतरी सजेस्ट करत असतात, काही गरज नाही. 11th-12th त्याच्यामधले पण 3च बुक्स इम्पोर्टंट आहेत. काहीतरी एक ह्युमन जिओग्राफीची बुक आहे, दॅट इस नॉट दॅट मच रिलेव्हंट. ठीक आहे. तर मग ह्युमन जिओग्राफी मी जास्त नाही करणार. बाकीच्या जे 3 बुक्स आहेत, फिजिकल जिओग्राफी एंड ऑल, तर त्या 3 बुक्स मी सगळ्या करणार आहेत. त्याच्यासोबत मी सी-डी-एसचे प्रिव्हियस इयर करणार आहे, एन-डी-एचे प्रिव्हियस इयर करणार आहे आणि मोर प्रॅक्टिस क्वेश्चन करणार आहे जिओग्राफीमध्ये. ठीक आहे. अंडरस्टूड. वीकली एम-सी-क्यू प्रॅक्टिस करायचे. रेग्युलर रिव्हिजन असायचं. जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री हे असे सब्जेक्ट आहेत, की मोर दॅन 5 टाइम्स हा माझा रिव्हिजन असला पाहिजे. तरच मग यू विल बी एबल टू सॉल्व्ह द क्वेश्चन. नॉट की मी एकदा सिलेबस कंप्लीट केला आणि दुसऱ्यांदा केला आणि झालं. आणि मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले. मी 5 वेळेस सिलेबस कंप्लीट केलाय. मग मी बरेचसे मॉक्स दिलेत, बरेचसे क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेत, मी पी-वाय-क्यूज सॉल्व्ह केलेत. मग तुमची त्या टाईमला जी-के झालेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट करंट अफेअर्स. मी करंट अफेअर्स बद्दल बोललोय. तर डेली 15-20 मिनिट्स अकॉर्डिंग टू यू. म्हणजे तुम्ही करंट अफेअर्स असा एक सब्जेक्ट आहे, की तुम्ही डेली सकाळी वॉक करताना, मॉर्निंग वॉक करताना किंवा इव्हनिंग नाईटमध्ये डिनर वॉक करताना पण तुम्ही इयरफोन लावून करू शकतो. ठीक आहे. करंट अफेअर्स तशा पद्धतीने करायचं. म्हणजे आपला मॅथ्सचं समजलं आपल्याला, कॅटचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी समजली आपल्याला आणि मग नेक्स्ट जे असणार आहे आणि रिमेंबर युअर जर्नी बिगिन्स टुडे. आज मी सांगितलंय ना, तर आजपासून मी अभ्यासाला लागणार आहे. आत्तापासून आणि माझा एव्हरी डे शेड्यूल असला पाहिजे. एव्हरी वीक शेड्यूल असला पाहिजे. माझी प्लॅनिंग पहिली तर असली पाहिजे वीकली प्लॅनिंग. मी या वीकमध्ये काय करणार? मग नंतर मंथली एनालिसिस असलं पाहिजे, की मी या मंथमध्ये काय केलंय? कसं अपडेट केलंय? ठीक आहे. प्लॅनिंग वीकली, एनालिसिस मंथली. अंडरस्टूड? आणि रिमेंबर डिसिप्लिन टुडे बिल्ड्स द ऑफिसर ऑफ टुमॉरो. आणि सगळ्यात इम्पोर्टंट आहे डिसिप्लिन. जोपर्यंत डिसिप्लिन नसणार आहे, यू विल नॉट गेट सिलेक्टेड. आणि तुम्हाला ऑफिसर बनायचंय तर डिसिप्लिन बनावं लागणार आहे. आजपासून, आतापासून. ठीक आहे. देन कन्सिस्टन्सी. मी तुम्हाला आधी पण म्हटलेलं होतं. आपण जसं लहानपणापासून कासव आणि ससा यांची गोष्ट ऐकत असतो. त्याच्यामध्ये आपण पाहिलंय, की कासव हा जिंकतो. का जिंकतो कासव? कारण तो कन्सिस्टंट आहे. तो स्लो जरी असला ना, तरी तो कन्सिस्टंट आहे. तसा फास्ट जरी असला ना, तो कन्सिस्टंट आहे का? नाही. तो लेझी आहे.
तर मग याचा काही फायदा नाही, की मी आज 7 घंटे केलं अन् 2 दिवस काहीच नाही केलं. मी आज 5च घंटे करणार, म्हणजे मला अचानक 8 घंटे करायची गरज नाही. 5 घंटे रेग्युलर करणार, डेली करणार. रिमेंबर इट. ठीक आहे? आणि मग नंतर स्लीप सायकल तुमचा मेंटेन असला पाहिजे. प्रॉपर 7 टू 8 अवर्सची स्लीप घ्यायची आहे. ठीक आहे? फिजिकल ॲक्टिव्हिटी डेली काही ना काही करायची आहे, बट नॉट लाइक ॲथलीट बनायचंय मला किंवा ऑलिम्पिक्स खेळायचं. मी काय करणार 1 किलोमीटर रनिंग करणार डेली. थोडेसे पुशअप करणार. दॅट इज मस्ट. ठीक आहे. तर ते करायलाच पाहिजे. कारण यू आर अस्पायरिंग फॉर द डिफेन्स फोर्स. तर हे मी स्वतः करणार आहे. ठीक आहे. मग देन वीकली प्लॅनिंग मी सांगितलंय, मंथली रिव्ह्यू सांगितलंय. मिनिमाइज मोबाईल डिस्ट्रॅक्शन. अव्हॉइड सोशल मीडिया. आय विल से जसं तुमचा म्हणजे धिस इज हा असा एक डिस्ट्रॅक्शन आहे जे तुमची पूर्ण प्लॅनिंग फेल करू शकतो. अव्हॉइड मोबाईल. दॅट आय विल सजेस्ट. ओके. देन फर्स्ट वीक आता आज हा लेक्चर पाहिलाय तुम्ही, तर मग आज सगळ्यांनी काय करायचंय, आज माझा पहिला वीकचा प्लॅन बनवायचा आहे. रिमेंबर ते मी मंडे पासून ते नेक्स्ट सॅटर्डे पर्यंतचा प्लॅन बनवलाय आणि मग संडेचा प्लॅन बनवलाय अकॉर्डिंग टू यू. आणि मग नेक्स्ट संडेला मी पुढच्या वीकचा प्लॅन बनवला. असं वीकली प्लॅन. तर आत्ता प्लॅन करायचे फर्स्ट वीकमध्ये. ठीक आहे. आणि हं, अभ्यासाला लागा आत्तापासूनच. 1 वर्ष आहे आणि 1 वर्षामध्ये प्रिपरेशन होईल. आणि यू विल बी द ऑफिसर इफ यू फॉलो द शेड्यूल, इफ यू फॉलो द डिसिप्लिन. ठीक आहे. थँक यू. मला जरी काही क्वेरीज असतील, काही क्वेशन्स असतील, तुमचा ऑफलाईन आम्ही अवेलेबल आहात नांदेडमध्ये. भाग्यनगर रोडवरती आमची ब्रांच आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट अस. यू कॅन कॉल अस. ठीक आहे. वी विल क्लिअर युअर डाउट्स. ऑल जे-ई-ई नीट स्टुडंट्स की जे करतायत, कारण ते ऑलरेडी मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री करतायत. तर त्यांच्यासाठी थोडासा एक एक्स्ट्रा अभ्यास करायची गरजेचं आहे, जो जी-एसचा पोर्शन आहे आणि दे विल बी एबल टू क्लिअर एन-डी-ए अल्सो. मल्टिपल करियर अपॉर्च्युनिटीज सिक्युअर असल्या पाहिजेत तुमच्याकडे. चला ठीक आहे. काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता. आय विल क्लिअर युअर डाउट. थँक यू.